नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती मी ओमकार स्वागत करतो. तर लाडक्या बहिणींना जून महिन्याचेच 1500 रुपये मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे. तर या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपये आलेले नाही आहे. तर वेबसाईट तुम्ही पाहिली तर या ठिकाणी स्टेटस चेक करू शकता. या ठिकाणी तुम्ही कंप्लेंट जरी दिलीत तर तुम्हाला सध्या तरी लाडक्या बहिणींना जो 1500 रुपये हप्ता आहे लगेच कंप्लेंट केल्या येत नाही आहे. तर त्याच्यासाठी काही महिने जावे लागतात. त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना हे काम केल्यावरती लगेचच लाडक्या बहिणींना जून महिन्याचे राहिलेले पैसे येतील अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज केले जात आहेत, परंतु कोणत्याच व्हिडिओमध्ये तथ्य नाही आहे. कारण का सगळ्यात महत्त्वाचं आहे डीबीटी. जर डीबीटीच केली गेली नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना हप्ता मिळाले नाही आहे. जर डीबीटीच नसेल तर तुम्हाला तो हप्ता येणार नाही आहे. तर याचं सगळं कारण शासनामार्फतच देणं गरजेचं आहे. आपण कोणतेही अंदाज तुम्ही अपात्र आहे का किंवा तुम्हाला डीबीटी झालेलं नाही आहे, त्यामध्ये तुमचे आधार कार्ड लिंक आहे की नाही, अशा सगळ्या बाबी लक्षात घेता जर तुमच्या सगळ्या गोष्टी ॲक्युरेट असतील, तुम्ही पात्र असाल, त्यानंतर तुमचा आधार कार्ड जे संलग्न तुमच्या बँक खात्याला असेल तर मात्र तुम्हाला काहीही करून उपयोग होणार नाही आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वेबसाईटवरती तुम्ही अपील केलं किंवा तुम्हाला जर डीबीटी पोर्टलद्वारे या वेळेला हप्ते वितरण होणार आहे अशी कोणीच अपडेट तुम्हाला देऊ शकत नाही आहे. कारण का सर्वस्वी जी डीबीटी आहे ती डीबीटी पोर्टलद्वारे ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळी ॲक्च्युअलरित्या म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींना डीबीटी सुरू झाल्यानंतर हप्ते वितरण होणार आहे. कारण का जर तुम्हाला अजून हप्ता आला नसेल तर सध्या आपल्याला काहीच प्रोसेस नाही आहे, शासनामार्फत कोणतीच प्रोसिजर ठेवण्यात आली नाही आहे की लगेच आपण हा फॉर्म भरला किंवा एक प्रोसेस केली की लगेचच लाडक्या बहिणींचे 1500 रुपये आलेले नव्हते ते लगेचच मिळतील अशी कोणतीच प्रोसेस आलेली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. लाडक्या बहिणी मागील 1 वर्षापासून पैसे घेत आहेत, परंतु अशा प्रत्येक हप्त्याच्या वेळी काही बहिणींना मेसेज येत नाही आहेत, हप्ते पाठवले जात नाही आहेत आणि त्यांना हे हप्ते मिळण्यासाठी कोणतीच अपील करण्याची योजना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आली नाही आहे. त्यामुळे आज यावेळी जो जूनचा 12वा हप्ता जो जमा करण्यात आला यावेळी लाडक्या बहिणींची संख्या जास्त होती, त्यामुळे ती निदर्शनास आली. परंतु प्रत्येक वेळी काही ना काही लाडक्या बहिणी आहेत तर यांना हे हप्ते दिले जात नाही आहेत. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजेच त्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना हप्ता का मिळाला नाही आहे याचं देखील स्पष्टीकरण देण्यात येत नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आत्ता जो आकडा आहे तो मोठा आहे. 12वा हप्ता अनेक लाडक्या बहिणींना मिळाला नाही आहे, परंतु यापूर्वी देखील पात्र असून देखील काही लाडक्या बहिणी आहेत तर यांना हे हप्ते येत नव्हते, परंतु त्यांना आता कोणतीच प्रोसेस करता येत नाही आहे. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ते मिळाले नाही आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना अपील करण्यासंदर्भात कोणतीच तरतूद नाही आहे. अपेक्षित धरूया की मंत्री आदित्य तटकरे यांनी या लाडक्या बहिणींना का हप्ते दिले नाही आहेत या संदर्भात त्यांनी घोषणा करून किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती द्यावी. अधिकृत ट्विटर पेज असेल किंवा वेबसाईट असेल तर या ठिकाणी लाडक्या बहिणींचे हप्ते का जमा झाले नाही आहेत तर या संदर्भात स्पष्टता देणे गरजेचं आहे. कारण का असं जर होत गेलं तर लाडक्या बहिणी आहेत अपात्र ठरल्या आहेत की नाही हे सुद्धा अजून लाडक्या बहिणींना माहिती नाही आहे. कारण का जास्तीत जास्त महिला आहेत पात्र असून देखील त्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत. त्यांचे डीबीटी ॲक्टिव्ह आहे, आधार कार्ड बँक खात्याला संलग्न आहे, हप्ते मागील येत होते परंतु जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. त्यामुळे अशा बहिणी वारंवार यूट्यूब असेल किंवा इतर सोशल मीडिया असेल यावरती विचारणा करत आहेत. त्यामुळे आता या लाडक्या बहिणींच्या पुढे मोठा प्रश्न आहे की आम्ही पात्र असून आम्हाला हप्ता कधी मिळणार. तर या संदर्भात कोणीच उत्तर देऊ शकत नाही. केवळ शासन किंवा मंत्री आदित्य तटकरे असतील, उपमुख्यमंत्री असतील, जोपर्यंत घोषणा करत नाहीत किंवा पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह करत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांना हप्ते आले नाही आहेत त्या लाडक्या बहिणींचा प्रश्न सुटणार नाही आहे. त्यामुळे सध्या तरी अनेक सोशल मीडियावरती सांगितलं जाईल हा फॉर्म भरा किंवा येथे अपील करा, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. कारण का शासनामार्फत एकतर्फी या योजनेचा लाभ दिला जातोय. कारण का लाभार्थ्यांना का हप्ते आले नाही आहेत याची कोणतीच माहिती दिली जात नाही आहे. तर मागील जे हप्ते वितरणामध्ये लाभार्थ्यांची संख्या ज्यांना हप्ते मिळाले नाही आहेत त्याच्या कमी होती, परंतु याच्यामध्ये 12व्या हप्ते वितरणाची संख्या जास्त असल्यामुळे हा जो आकडा आहे तो आता समोर येत आहे. मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी हप्ते आम्हाला का आलेले नाही आहेत हे विचारत आहेत. त्या लाडक्या बहिणींना केवळ प्रतीक्षा करण्याशिवाय कोणताच ऑप्शन नाही आहे. तुम्ही कुठेही
कागदपत्र सबमिट करू नका, कुठल्याही वेबसाईटवरती चेक करू नका, जेणेकरून तुम्हाला याचा हप्ता परत मिळेल अशी या वेबसाईट किंवा असे मेसेज आहेत यांच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली जात आहे. त्यामुळे अजून तरी घोषणा झाली नाही आहे. सध्या 2 ते 3 दिवस डीबीटी बंद आहे. डीबीटी जर सुरू झाली तर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल. मंत्री असतील, त्यानंतर इतर जर सोशल मीडियावरती, अधिकृत सोशल मीडियावरती जर लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात माहिती आली तर आपल्या चॅनलवर दिली जाईल. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ज्यांना हप्ते आले नाही आहेत त्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय कुठलाच ऑप्शन नाही आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.